नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे मनीषा, तुमची मैत्रीण. तर मी आज पहिला व्लॉग बनवणार आहे. तो आहे दीपपूजनाचा. आज आहे गटारी अमावस्या. तर गटारी अमावस्याला आम्ही दीपपूजन कसे करतो आणि तुळशीची पूजा मी कशी करते हे मी दाखवणार आहे. चला तर मग या माझ्याबरोबर. बघ, मी सुरुवात केलेली आहे पूजेला. तर सर्वप्रथम मी सगळीकडे छान असे दिवे लावून घेतलेले आहेत. छान मी पाठावरती लाल कपडा अंथरलेला आहे आणि छान असे अगरबत्ती घेऊन मी ओवाळलेला आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाही दीपक ज्योती नमस्तुते. छान अशी मी पूजा करून घेतलेली आहे. घंटी वगैरे वाजवलेली आहे. छान गणपतीची सगळ्यात आधी मी गणपतीची पूजा केलेली आहे. गणपतीला हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि एक फूल ठेवलेलं आहे. अगरबत्तीच्या घरात लावलेली आहे आणि सर्व दिव्यांना मी फुलं वाहून घेतलेली आहेत. छान असे मस्त ताजी ताजी फुलं मी घेऊन आलेली आहे. मी स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि सर्व देवांची मी आरती केलेली आहे. छान असं प्रसन्न वातावरण आहे माझ्या घरामध्ये. छान संध्याकाळची वेळ आहे. सर्व देवांना मस्त छान अशी आरती ओवाळलेली आहे आणि त्यानंतर मी शंखानाद केलेला आहे. शंख जागेवर ठेवून दिलेला आहे आणि मी चाललेली आहे तुळशीची पूजा करायला. तर गॅलरीमध्ये मी छान तुळस लावलेली आहे. रोज संध्याकाळी मी तिथे पूजा करत असते. तर छान असं मी स्वस्तिक काढलेलं आहे. लाल कलरची रांगोळी घेतलेली आहे. छान असं स्वस्तिक मी काढलेलं आहे. छान आजूबाजूला छान हिरवागार परिसर झालेला आहे. पाऊस पडल्यामुळे छान असं वातावरण प्रसन्न आहे. सगळीकडे झाडी हिरवीगार दिसत आहेत. माझ्या घराच्या समोरच एक छानसं शेत आहे, त्यामुळे अजून छान वाटतं. आम्ही तुळशीला हळदी कुंकू लावून घेऊन पूजा केलेली आहे आणि छान अशी अगरबत्ती ओवाळलेली आहे आणि ताट घेऊन आरती केलेली आहे. तर आता माझी तुळशीची पूजा इथे पूर्ण झालेली आहे आणि छान मी नमस्कार केलेला आहे. आणि छान असं मला लाल कलरचं फूल दिसलेलं आहे माझ्या झाडाला आलेलं. वाव, मी आहे गणपतीजवळ ठेवलेलं आहे ते फूल. छान अशी मी पूजा केलेली आहे. तर कशी वाटली मी